नसरापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवलं जाईल. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. तर काहींकडनं प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न. फडणवीसांची टीका. माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणीही भेटायला येऊ नये. नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची विनंती. नसरापुरातील चिमुकलीवरती अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंदची हाक. नराधमाला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बंदची हाक. बंदच्या आवाहनाला दुकानदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. नसरापुरातील पीडितेची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. त्या बहिणीच्या मुलीवर अत्याचाराचा अधिकार कोणाला दिलाय का? संजय राऊतांचा सवाल. तर कुठलीही घटना घडली की लाडकी बहीण विरोधी भूमिका राऊत का घेतात? लाडकी बहीण आणि या प्रकरणाचा संबंध काय? नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. नसरापूर घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अपयशाबद्दल माफी मागितली पाहिजे. संजय राऊतांची नसरापूर घटनेवरती प्रतिक्रिया. तर पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापरले जात आहेत. सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात. सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे. राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. जनतेनं संजय राऊतांचं एन्काउंटर केलेलं आहे. भाजपच्या नवनाथ बन यांची राऊतांवरती टीका. तर नसरापूर प्रकरणात सरकार अतिशय गंभीर आणि खंबीर असल्याची बन यांची प्रतिक्रिया. नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवारांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. रोहित पवारांची मागणी. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी नसरापूर पीडित कुटुंबियांच्या भेटीला. धायरीतील घरी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन. नसरापूर घटनेतील आरोपीला ठेचून काढा. कायदा कधी निर्णय घेईल माहिती नाही, मात्र आता पोलिसांनीच याबाबत निर्णय घ्यायला हवा. अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडेंची नसरापूर घटनेवरती संतप्त प्रतिक्रिया. नसरापूर प्रकरणातील आंदोलकांवरती पुणे पोलिसांचा लाठीचार्ज. ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांचा आरोप. आनंद दवेंकडनं पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले. नसरापुरातील आरोपीचा एन्काउंटर करा. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंची मागणी. शक्ती कायदा आणखी मजबूत करण्याची गरज. तृप्ती देसाईंनी मांडलं मत. तृप्ती देसाई यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. नसरापूर घटना लाजीरवाणी आणि किळसवाणी. प्रत्येक गोष्टीत सरकार टीका टिप्पणी करून प्रश्न सुटत नाही. अंबादास दानवेंची टीका. तर नराधमांना कायदा बाजूला ठेवून ठेचलं पाहिजे. दानवेंची मागणी. पीडित कुटुंबाला आंदोलनात बोलावणं अयोग्य. समाजकंटकांनी आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नये. नसरापूर पीडितेच्या कुटुंबियांची धायरीमध्ये भेट घेतल्यानंतर नीलम घोरेंची प्रतिक्रिया. नराधमांना चौरंग करण्याची शिक्षा दिली पाहिजे. नसरापूर अत्याचार घटनेवरती रितेश देशमुख यांची मागणी. सरकार आणि कोर्टानं आरोपीला कठोर शिक्षा करावी. रितेश देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया. पुण्याच्या भोरमधील घटना संतापजनक. ज्या मुलीनं जगही बघितलेलं नाही तिच्यासोबत असं होणं खूप वेदनादायी. राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली असून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाला देखील लक्ष घालण्याच्या सूचना. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार प्रकरणावरनं गनिमी गावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. पुण्यातील सिटी प्राईड सातारा रोड चौकामध्ये गनिमी गावा संघटनेचं आंदोलन. आरोपीला फाशी देण्याची मागणी. नसरापूर प्रकरणी पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं अलकाटॉकीज चौकात आक्रोश मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात बंदची हाक. आंबेडकरी संघटनांच्या वतीनं खेड शिवापूर टोलनाका बंदची हाक. मात्र आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर धायरीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. नसरापूर अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडनं दखल घेत तीव्र निषेध व्यक्त. प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवून नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी. तसंच पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत आणि विहित मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश. नसरापूर अत्याचार प्रकरणाची राज्य बाल हक्क आयोगाकडनं गंभीर दखल. आयोग खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची शिफारस करणार. बाल हक्क आयोग अध्यक्ष संजय पुराणिक यांच्याकडनं नागरिकांना शांततेचं आवाहन. नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीच व्हावी. बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांची मागणी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आणि विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यासाठी आयोगामार्फत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. संजय पुराणिक यांची प्रतिक्रिया. नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींवर याआधी 2 गुन्हे दाखल. मात्र पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची माहिती. चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग.
चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग, नराधम परप्रांतीय आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 32 वर्षीय आरोपी अरुण मिश्रा पोलिसांच्या ताब्यात, चाकण पोलिसात गुन्हा दाखल. जळगावच्या जामनेरमध्ये 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर. 22 वर्षीय तरुणाविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. घोर अत्याचार घटना सरकारनं गांभीर्यानं घेणं गरजेचं, सतेज पाटलांची प्रतिक्रिया. गृहमंत्र्यांनी याकडे गांभीर्यानं पाहून कडक कारवाई करावी, सतेज पाटील यांची मागणी. पुण्यातील व्यावसायिकाला अवतार पूजेच्या नावानं 5 कोटींचा गंडा घालणाऱ्या भोंदू खरातला पोलीस कोठडी. खरातनं फिर्यादीच्या पैशावर 21 देशांची सहल केल्याचं उघड. न्यायालयाकडनं प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपासाचे आदेश. भोंदू खरातच्या कोठडीसाठी ईडीची न्यायालयात धाव. ईडीकडनं खरातचा ताबा मिळवण्यासाठी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज. ईडीकडनं 6 एप्रिल रोजी खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. नाशिक टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय. लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना गोड पदार्थांमधनं गुंगीचं औषध दिल्याचा संशय. पुण्यात अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर निकालापूर्वीच झळकतायत. मित्र आमदार झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाचे बॅनर निकाल लागण्याच्या 1 दिवसापूर्वीच बॅनर झळकल्यामुळे चर्चांना उधाण. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय? TV9 मराठीवरती बघा सुपरफास्ट कव्हरेज. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याची उद्या अधिकृत घोषणा होणार. 4 अपक्ष उमेदवारांचे अर्ज सूचक आणि अनुमोदक नसल्यामुळे अवैध. भाजपचे 5, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेचे प्रत्येकी 1 उमेदवार बिनविरोध. अमरावतीच्या चांदूर बाजार येथे बच्चू कडू यांचा जल्लोष. शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य. देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय हे शिंदेंनी केलं. बच्चू कडूंची एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं. मुंबई गोवा हायवेच्या वाहतूक कोंडीचा मंत्री आदिती तटकरेंना फटका. स्वतःच्या गाडीतली माणसं खाली उतरवत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न. 2 दिवस मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापुरात वाहतूक कोंडी. मंत्री आदिती तटकरेंचा वाहतूक कोंडीतला व्हिडिओ ट्विट करत अंधारेंची टीका. आदिती तटकरे वाहनं फेकून द्या असा हुकूम सहज करू शकतात, सामान्य लोक वाहन फेकून देण्याचा हुकूम करू शकत नाहीत, अंधारेंची टीका. ठाण्यात 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारेगाव टोलनाक्याला मनसेचा विरोध. काहीही झाल्यास टोलनाका उभारू देणार नाही, अविनाश जाधव यांचा इशारा. मुंबई नाशिक हायवेवर खारेगावात टोलनाक्याचं काम युद्धपातळीवर सुरू. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर वाहन चालकांचा मोठा गोंधळ. 2 किलोमीटरवरती एक मोठा दिशादर्शक फलक. मात्र मिसिंग लिंकच्या सुरुवातीला गफलत होऊन वाहनं मध्येच थांबत असल्यामुळे अपघाताची भीती. प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन. मिसिंग लिंक संदर्भात MSRDCच्या वाहन चालकांना सूचना. मिसिंग लिंक पर्यटन स्थळ नाही, इथे थांबणं धोकादायक. मिसिंग लिंकवरती सेल्फीसाठी थांबणाऱ्यांना MSRDCच्या सूचना. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचा MSRDCचा इशारा. नव्या मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकला शिंगरोबा धनगरांचं नाव द्या. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत यांची मागणी. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची शिवाजी राऊत यांची मागणी. मुंबई पुणे मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मिसिंग लिंकवरनं वाहतूक सुरू. वीकेंडच्या दिवशी कायम वाहतूक कोंडीत अडकलेला बोरघाट परिसर आता वाहतूक कोंडी मुक्त. वर्ध्यामध्ये आमदार राजेश बकान यांनी विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा, रस्ते आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली सिरोंचा नगरपंचायतचं राजकारण तापलं. शिंदे गटातील 2 नगरसेवकांचा धर्मराव आत्राम यांच्यासमोर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. दोन्ही नगरसेवकांकडून सत्ता बदल करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल. सिलेंडरच्या दरवाढी विरोधात खासदार प्रशांत पडोळे आक्रमक. सत्ताधाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचं काम सुरू. महागाईच्या ओझ्याखाली दबवून संपवण्याचा प्रयत्न, प्रशांत पडोळेंची टीका. महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती. मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल समोर. हजारो वाहनांचा कर थकवणाऱ्यांवरती आरटीओ मेहरबान का? गेल्या 5 वर्षांपासून 10,352 कोटींची थकबाकी प्रलंबित. कॅगच्या अहवालातनं माहिती. भंडाऱ्यात नाना पटोलेंवरती पैशाचा वर्षाव करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल. हा व्हिडिओ साकोलीतील बुद्ध पौर्णिमेतील संगीतमय कार्यक्रमादरम्यानचा असल्याची माहिती. पटोलेंनी कलावंतांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मंचावरती जाऊन कलावंतांना दाद दिली.
आयुष नोपानी यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्र स्वीकारली। उद्योगांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार, आयुष नोपानी यांचं आश्वासन। हिंगोलीच्या शिरड शहापूरमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी, डिझेल संपल्याच्या अफवेने पेट्रोल पंपावर गर्दी। बीडच्या परळीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांची रांग, 2 दिवसापासून संपूर्ण पेट्रोल पंप बंद। शेती मशागतीच्या कामांनाही डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। धाराशिवमध्ये कळंब ढोकी परिसरात पेट्रोल डिझेलची टंचाई, अनेक पेट्रोल पंप बंद असल्यामुळे शेती मशागतीची कामं ठप्प। दैनंदिन कामालाही मोठा फटका, पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे नागरिक संतप्त। राज्यात पारा 40 अंशांच्या पार, उष्णतेची लाट कायम, तर 4 आणि 5 मे रोजी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी पावसाचा इशारा, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा कायम, 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वाढत्या तापमानामुळे जनजीवनावरती परिणाम, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। नांदेड जिल्ह्यात 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वाढत्या तापमानामुळे अर्धापूरच्या महावितरण कंपनीनं कूलर लावले। लातूरच्या औसामध्ये एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय, लक्ष्मण कांबळे असं मृत्यू झालेल्या मजुराचं नाव। कामावरून घरी परतताना चक्कर येऊन कोसळल्यानंतर मृत्यू। जळगाव जिल्ह्यात सलग 10 ते 15 दिवसांपासून तापमानाचा पारा 40 अंशांवरती कायम। तापमानात 2 अंशांनी घट झाली असली तरी उकाडा कायम, उकाड्यामुळे रस्त्यावरची वर्दळही कमी। डांगुर्ली घाटावरील बंधाऱ्यामुळे गोंदिया शहराला 8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा, त्यामुळे 22,000 नळधारकांना मोठा दिलासा मिळणार। या बंधाऱ्यामुळे पुजारी टोला धरणातून सध्या तरी पाणी सोडण्यात येणार नाही, धरण प्रशासनाची माहिती। परभणीच्या सावरगाव तांड्यावरती पाण्यासाठी भीषण वणवण सुरू, जलजीवन मिशनची योजना कागदावरतीच राहिल्यामुळे महिलांची पडक्या विहिरीतनं पाण्यासाठी पायपीट। 10 दिवसांना एकदा होणारा पाणीपुरवठा अपुरा, पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशिमच्या मंगळूरपीरमधील दस्तापुरात पपई फळबागेला क्रॉप कव्हरचा वापर, वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा उपक्रम, उत्पादनात देखील वाढ होण्याची शक्यता। वर्ध्याच्या पवनार शिवारात केळीच्या बागेचं आगीमध्ये नुकसान, शेतकऱ्यांचं सुमारे 1 ते 1.5 लाखांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये एफडीएची कारवाई, रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याचं समोर। फळ बाजारात आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याचा प्रकार, तपास अहवालानंतर दोषींवरती कठोर कारवाई होणार। डोकाडी या कुटुंबाच्या मृत्यूनंतर मुंबईतील भेंडी बाजारातनं कलिंगड गायब। पायधुणी आणि नळ बाजाराच्या फळ मार्केटमधनं कलिंगड गायब, क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुरळक प्रमाणात कलिंगड उपलब्ध। उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये 16 तास मुलांच्या रेस्क्यूचा थरार, रील्स बनवण्यासाठी 60 फूट उंच टाकीवर चढणं जीवावरती बेतलं। टाकीवरनं खाली उतरताना शिडी तुटली, तिघांपैकी एकाचा मृत्यू। जळगावच्या मेहुणबारे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन, बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येनं शर्यतीमध्ये सहभाग घेतला। लॉंग वीकेंडमुळे सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी, मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल। कोकणात दाखल झालेले पर्यटक समुद्र पर्यटनाचा आनंद घेत आहेत। सोलापूर धुळे हायवेवरती मध्य रेल्वेचा 106 मीटरचा ऐतिहासिक भव्य पूल, आमदार राणा जगजितसिंह पाटलांकडून पाहणी, 2027 पर्यंत तुळजापूर रेल्वे धावणार, राणा जगजितसिंह यांची माहिती। लातूरच्या उदगीरमधील देऊळवाडीतील 4 युवकांना पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश। युवकांचं ग्रामस्थांकडून स्वागत, प्रल्हाद केंद्रे, नामदेव कोळगीर, दत्ता केंद्रे, ज्ञानेश्वर केदार अशी उत्तीर्ण झालेल्या युवकांची नावं। परांड्याच्या कौडगावच्या 2 सख्ख्या भावांची पीएसआय पदी निवड, संपूर्ण कौडगाव ग्रामस्थांच्या वतीनं महारुद्र पडोळे आणि दत्तू पडोळेंची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं दोन्ही भावांचा नागरी सत्कार करण्यात आला। नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, 2 दिवसामध्ये 44,000 पक्षी कलिंग करण्यात आले। 20,000 अंडी, 44 टन पशुखाद्य देखील नष्ट करण्यात आलं। 7 पोल्ट्री फार्ममधील सुमारे 1,40,000 पक्षी नष्ट करण्याचं नियोजन। धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट, धरणामध्ये केवळ पाणीसाठा 34% शिल्लक, 226 पैकी 25 प्रकल्प जोत्याखाली। परभणीच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वॉल खाली उभं राहण्याची वेळ, नळाला येणारं पाणी पिण्यायोग्य नसल्याचा आरोप।